काय होईल उद्या प्रत्येकाला मॅन्युअली त्याला त्याची कागदपत्र सादर करावं लागतील. जे कागदपत्र सादर करणार नाही किंवा दिलेल्या पत्त्यावर नसणार त्यांची नाव मर्यादेतून कमी होती. उद्या त्यांचा अजिबात तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. तसं नाही होणार रे. तुला जे काही आयटम सांगायला लागेल मला तसं वाटलं जर मी वाटलं तुम्हाला फोन टाकायचा विषयच नाही. ठिकाण बदलायचं ते मंदिर आहे एक दिवस ठेवलं ऍडव्हर्टायझिंग फास्ट होणार. अहो ते कसं नाही होणार रे. तसं ती कोण बसणार काही समजा. मला ऐकायला कुठं करून म्हणजे हा भैरवनाथ मंदिरात ठेवायचं म्हणतात का एक दिवस. मी नाही करत. शाळेत चालू आहे रेग्युलर. आता पहिलं काय आपण दौंडी शाळेत दिली ना. तुझ्याकडे मेनू कार्ड आहे ना? शाळेत तर तिथे गेलो मेनू की कार्ड आहे ना? advertise तू fast मेनू होणार. कार्डवरती मला काय त्याच्याने काय फोन परिणाम? करतो. एक पेज दाखव. येणारे त्याच्यात जाणारे टाकून चार द्या. जणांना मला बघा एक साधारण हा, प्रश्न. बरोबर. एक दिवस तिथे घेता येईल. तर तुमच्याकडे काम आहे काय तुमचं काय नाही मी आता थोडस यांच्यावर पर्यवेक्षक म्हणून पर्यवेक्षक आहे का. तर थोडं कामाचा रोजचा फॉलोअप घेणे किती काम झाले अजून 50% नाही म्हणजे स्पीड घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. हा. कारण आता नाहीतर मतदार यादीत नाव नसल्यावर मग त्यावेळेस लोक नाही काय होणार गोंधळ. सांगतो हा. आता. हे जेव्हा जास्तीत जास्त मॅपिंग होईल ना हा. तेवढं उद्याचं काम कमी होईल. आणि उद्या मग समजा काही 10-15% राहील हा. तर त्यांचं मॅन्युअली त्यांना त्या नोटीस दिल्या जातील. तुमच्या पत्त्यावर जाऊन येणार कुणाचं? सगळेजण होते. त्यांना त्या नोटीस दिल्या जातील. त्यांच्या सुनावण्या घेणार आहे. सुनावणीला त्यांनी नोटीस करायची. त्यांनी त्यांचे मग पुरावे सादर करायचे. त्यांचं ते ऑफलाईन काम करावं लागणार. आणि जे त्यावेळेला ते दिलेल्या पत्त्यावर नसणार आहे आढळणार नाहीत मग ते पंचनामा वगैरे करून त्यांची नाव उद्या मतदार यादीतून दिली. हा, म्हणजे आता जे झालं तर प्रॉब्लेम कमी होईल पुढे वरच गोंधळ होईल. पुढचं जेव्हा बँक कमिटी कमी होईल, थोडंसं काय आधी तुमच्या ज्येष्ठ नागरिकांचा वगैरे ग्रुप आहे. हा. त्या ग्रुपला पण थोडंसं तुम्ही हे करा. गावचे ग्रुप आहेत त्याला पाठवतो. हाच व्हिडिओ पाठवतो का मतदारांनी आपलं नाव यादीत वगळलं जाऊ नये असं वाटत असेल तर ताबडतोब जिल्हा परिषद शाळा वशेवाडी आणि सणसवाडी उद्या इथं मॅप. ही मुदत संपली. हो. जेवढं मॅपिंग त्याच्यानंतर जे राहतील जे, शाळेतून हो. मॅपिंग तर त्यांना मॅपिंगसाठी मॅपिंग रॅली करायची. हो. त्यावेळेला जे काही त्या पत्त्यावरती आढळ होणार आहे सापडणार आहे. बरं, ऐक हो. ना. मग शेवटी तो पंचनामा करून त्यांचं त्या आढळलेल्या नाही दिलेल्या पत्त्यावर ती नावं कमी होतील. नाव काय? घेऊन मतदारांनी संपर्क करणे बाळा. आपलं मॅपिंग करून घेणे BLO संपर्क करणे हे गरजेचं आहे. आणि सोपं काम आहे फार. मॅपिंग हा इंग्लिश मध्ये शब्द झाला याला मराठीत काय शब्द आहे मॅपिंगला. थोडक्यात ते पुनर्विलोकन त्याला म्हणतात. पुनर्विलोकन. मतदार याद्यांचा मतदार याद्या दुरुस्ती थोडक्यात आता आहे. दुरुस्ती अद्ययावत करणे अद्ययावत करणे. मतदार याद्या. नाही ना, असं. ठीक आहे तरी 2024 मतदार यादीमध्ये नाव आहे. हा 2024 ला ज्यांचं नाव आहे त्याचं नाव 2002 च्या याच्यामध्ये शोधायचं हा, पाठवून आणि द्या. ते मॅच करून घ्यायचं थोडक्यात त्याला हे करायचं. आणि त्यांच्या नंतर ऍड झालेली. आता समजा ज्यांचं 2024 ला आहे पण 2002 ला नाही हो. तर अशा मतदारांचं त्यांच्या आई वडील किंवा आजी आजोबांच्या याच्याशी मॅप करायचं. हो असं टेल करायचं. बरोबर ठीक आहे. म्हणजे थोडक्यात बोगस वोटर नाही. बोगस नाही. हा, म्हणजे हे यांची माहिती खरी आहे. मतदार बोगस नाही हे याच्यामधून त्या पडताळणीचा अद्यावत याद्या करण्याचा उद्देश आहे. तरी सणसवाडी आणि परिसरातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की येत्या 4 दिवसामध्ये जिल्हा परिषद शाळा वशेवाडी आणि जिल्हा परिषद शाळा सणसवाडी येथे संपर्क साधून मतदार काम चालू आहे. दुरुस्तीचं काम चालू आहे. त्यामध्ये आपले मॅपिंग त्यामध्ये आपले मॅपिंग करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. MLA च का?